आता तर बाया झक मारली यांना मेहंदी मेहंदी आणली आता मेहंदीला 50,000 खर्च आहे ना आखली आहे ना 10 रुपयाला कोण आहे मेहंदीचा 10 रुपयाला एक 5-50 कोण घे बादलीत वर नवरीच बादलीतून वर काढ 50,000 50,000 मेहंदीला खर्च आणि ती मोकार नवरी सजवायची तर इडी नाही दर्शाने नाही नवी नवरी पाहिजे ना इथवर मेहंदी म्हणजे काय कुत्रीची गाण मांजरीची गाण इथवर मेहंदी इथवर हिरव्या बांगड्या इथल्या पट्टी चमकी इथं कलर या खाचात कलर इथं खालून एक कलर इथं मध्ये एक कलर इथं खाली एक कलर याला एक लिपस्टिक केसाला असा फुगा एक बट गालावर नाही तर मग सगळे केस मोकळे अगं तू घुमती का हिंडती का बोलणं एकदम सिस्टमॅटिक कोणत्या गुरुजी होते का नाही आपण शिकायला बोलणं नाही सिस्टमॅटिक एव्हा तेव्हा केव्हा कशी वाईट टिंब देते यार एव्हा तेव्हा केव्हा अय्या एव्हा तेव्हा केव्हा आणि तिची सासू म्हणते बापाचा उशिरा झाला बरं का पण वस्तू लय जोरात मिळाली पाहिजे मी तर खुशाल डोळे मिठायला मोकळी झाली हे मी तुम्हाला पहिले आठवलं सांभाळलं बरं ना आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं तिचं जुगाड जमलं का मग तिला विचारायचं कसं काय सांगते काय ऐकते फार मापापे याडा झाला पाहिजे सारखा त्या पुरी माग छेडतो आता तर भांडे घासू लागतो 2-4 दिवसापासून हातरून नाही पप्यास टाकीतो मला असं वाटतं बाई नक्की त्या पुरीनं माया पोरला काहीतरी म्हणणारे माया पुढे बसल्यात आता अरे बाबा जिथं ज्ञान नाही तिथं नाम नाही जिथं नाम नाही तिथं देव नाही आणि आपल्याला 3च शब्द पाहिजे ज्ञान नाम कशातही पैसे घालायचे पैशाला जगत बिघडले कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही टीव्हीच्या जाहिरातीत म्हातारी आहे तिला दात नाही ती म्हणते मला पोषण देत आहे ती म्हणतो देव दे पण तू लावी ते कुठून काय चाललंय महाराज आंधळ दलित आहे कुत्रे पीठ खाते सरळ बसायला आले बोला बडे बडे सावधान तंगड्यावर करतोय सावधान आहे साव नवीला कोण आहे तुमच्यात नाही 8वीला कोण आहे 7वीला कोण आहे सेमीला आहे का मराठीला आहे सेमीला आहे का मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस बोलला का बाकी हा मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस लिक्विड करेक्ट स्टोन ए वुड 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 कार्बन तू कितीला रे तो काय शुड्रावा 6वी सेमी का मराठी मराठी मिळवलं दगड पदार्थ स्थायू द्रव का वायू दगड तू कितीला रे 5वीला घड्याळाला काठी किती काठी नाही तू कितीला आहे 5वी बापाच्या बायको टिंब म्हणतात आई तू कितीला रे हा 5वी आईच्या आईला काय म्हणतात तू कितीला रे तू हा 5वीला आहे का घड्याळाला काठी किती सेकंद काटा 60 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती वेळा सरकतो
हालतच नाही. ही परिस्थिती आहे. तू कितीला रे? 8वी. शिबी का मराठी? मराठी मिडियमला आहे का? मराठी मिडियमला आहे का? किती ग्रॅम बरोबर 1 किलो? बोलला का रे बाकी ते? किती ग्रॅम बरोबर 1 किलो? 10. तू कितीला रे? हा 7वी. 6वी. हरिपाठ हा ग्रंथ टिंब या संतांनी लिहिला. ही चित्र सरळ बसा पटकन. बैठे बैठे सावधान. साव रिलॅक्स. साव रिलॅक्स. साव. पोरांनो, ते सैराट मधलं गाणं कोणतं आहे रे? झिंगाट. करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे रे? आवाज कमी येतोय. कोण? आरशी. आणि तो पोऱ्या? करेक्ट. आता एक नवीन गाणं आलं ते कोणतं रे? पुष्पा. आणि ते वाक्य काय झुके का नाही? करेक्ट. आता एक आलंय ना नवीन, आली झुमकेवाली. आवाज कमी येतोय. आली झुमकेवाली. आता एक आलं ना, आला आला पाटलाचा त्याने घाटात केला. याला 2च माणसं जबाबदार. तुमची आई आली. हा सूर्य हाचे ताता उघडली. शिवाय ज्ञान येऊ शकत नाही असे यात्रेला निघाले. तीर्थयात्रेला गेले. आता गेले कोण जण? 2 जण, नाम आणि ज्ञान. गेल्यानंतर तिथे आता परत करून आले. आल्यानंतर नामदेवरायच्या दरवाजा पुढे आंब्याच्या डाळ्याचा मांडव दिसला. आणि आंब्याच्या डाळ्याचा मांडव दिसला आणि नामदेवरायची जरा लगबग झाली. ब्राह्मण जेव घालायचे त्याला माऊंड आणि गंगाभूषण म्हणायचं. तर रस्त्यात बसलेली माणसं नामाला विचारायची, नामा अरे गडबड काय आहे? आज माझ्या घरी येत ना माऊंद आहे. कशाचं रे? मी काय करून आलो? मी काय करून आलो? तीर्थयात्रा. तीर्थयात्रा करून आल्यामुळं मला माऊंद घालायचंय आणि माझ्या माऊंद्याचा खर्च साक्षात पांडुरंग करणार आहे. आणि जेवायलाही कोण येणार आहे? पांडुरंग येणारच ना. कारण गेलतं कोण कोण? नाम आणि ज्ञान. मग जेवायला येईन तो कोण? देव. ज्ञान, नाम, देव. हे 3 जण आले आणि मग नामदेवरायाला विचारलं, नामदेवराया तुम्ही तीर्थयात्रा करून आला हो, पण तुम्ही काय करीत गेले? वाची
नाव गेलं ज्ञानाबरोबर. देवाला जाऊन आले, देवानं गंगापूजन घातलं, पण तुम्हाला देवाचं नाव तोंडाने घ्यायला सांगितलं नाही. अभंगातला पहिला शब्द सांगा टाळकरी. वाचे. आता काय भानगडी गेलं बोंबल. फक्त मोगाम पाठा करायचा. मोगाम. आंधळ दळीत आहे, कुत्र पीठ खात आहे. ऐका आता सगळेजण वाचा. ए बऱ्या नीट बस. वाचा ऐका, पटापट बोला. हरिमुखी 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 माझी मदत झाली अनावर. आणि साळुंकी मंजुळ बोलत असे. देवाचं नाव घेत ते तोंड, काही बोलत ते तोंड. देवाचं नाव घेत ते मुख. नामारूपात भजन करते ती वाचा, आणि अखंड तडीन राहते ती वाणी. काही बोलत ते तोंड, भजन करते ते मुख. मुख नामा विन मुख, सर्पाचे ते बीळ. असं त्याचं. आता वाचा कशी आहे पहा. वाचा सापडून देतो तुम्हाला, आहे का नाही पण सांगतो. बिंबीच्या दोन्ही बाजूला ठणक भाग, बिंबीच्या दोन्ही बाजूला ठणक भाग, मध्यभागी खड्डा. या खड्ड्यात बोट ठेवा, सरळ वर वाढा. 3 खड्डे लागतील. पाहून घ्या घरी गेल्यावर. 1 2 3 हे 3 लॉक आहेत. एक ओपन आहे. यांची नाव ऐका. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं. प्रेमाची भाषा इथून निघते. दाटून कंठ इथून येतो. मोघाम बोलणं इथून येतं. प्रयोग पाहायचा असला तर ओम शब्द म्हणून बघा. ओम ओम ओम. आणि मी म्हणतोय का तसं होतंय का पा. ओम 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 ओम. इथं हात जात आहे का पा. ओम ओम ओम. इथं हात जात आहे, इथं हलतंय, इथं धडधड होते. ओम ओम ओम. 9वा अध्याय. ओंकाराचे कुशी, अक्षरे अमरेशी, तेही उपजत वेदेशी. इथून वेदाची उत्पत्ती होते. ज्ञान देव मौन, जपमाळ अंतरी, दरोणी श्रीहरी जपे सदा. इथून भजन करणे म्हणजे वाचे म्हणता का. पण फायदा काय. सकळ आता ही सांगितली अंतरंग आहे, पण अभंगाला 2 रंग, अंतरंग आणि बाहेर. हा अभंग आता कीर्तनाचा आपण ऐकला, कोणत्या रंगात. अंतरंगात. आता बाह्य रंगात थोडं 1 मिनिटात सांगतो. बाह्य रंगात सगर राजाला 60,000 पोरं होती. सगर राजाच्या पोराने घोडा चोरला. तो घोडा कपिल मुनीच्या आश्रमात नेऊन बांधला. कपिल मुनीच्या आश्रमात घोडा सापडायला गेले तर कपिल मुनीला ह्या पोराने दमदाटी केली. साधूचा छळ झाला का धर्माचं वाटोळं होतं, हा सिद्धांत आहे. सगर राजानं आपलं कपिल मुनीनं शाप दिला आणि सगर राजाची 60,000 पोरं मेली. 60,000 पोरं सगर राजाची मेली. कुणाच्या शापानं. साधूच्या. ऐका नाही. आता ती मुलं जिवंत करायला गंगा आणायचं ठरलं. आता गंगा जर आणली आणि गंगेचं पाणी जर त्यांच्यावर शिपडलं तर ती मुलं जिवंत होतील. पण गंगा आणायला जाईल कोण. पोथ्या वाचणारे ऐका, त्याला 3 पिढ्या लागल्या. 3 पिढ्या. आशुमान, आशुमान, दिलीप. पहिल्या पिढीत आशुमान, दुसऱ्या पिढीत दिलीप आणि तिसऱ्या पिढीत भगीरथ. आणि भगीरथानं ती गंगा आणली. सगर राजाची 60,000 पोरं जिवंत झाली आणि ती गंगा अखंड भजन करून त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मागिरी, याचा अर्थ असा, शंकराला प्रसन्न केलं. ती गंगा आणली. नदीच्या कडेला एक साधू उभा होता. त्या साधूनं ते गंगाचे ते कमंडलू त्याचा वाहून गेला. त्याने गंगा थांबवली. मग ती शंकराच्या जटेत गेली. त्या शंकराच्या जटेतून गेल्यावर तिथं गेली आणि जिथून गेली तिथं जर नजर टाकली तर दृष्टी
गंगा गंगा म्हणलं का दृष्टी पडतात ब्रह्म. आता मी तुम्हाला ब्रह्मगिरी दाखवतो इथं बसल्या बसल्या, लगेच दिसल तुम्हाला भाव. सावधान बसाले, डोळे दाखवा. तुम्ही बाकी कोणी नाही, जागा डोळे, हात सरळ करा पुढं. अरे बा हे पा, हे पा, हे दिसतंय का बा? डोळे दाखले नाही. मायका गंगा म्हणजे काय भानगडे? दृष्टी पडतात. दोन्ही नागपुड्यांच्या सरळ रेषेत नजर ठेवून भुवयांच्या मध्यभागी कट्टेवर हात असणाऱ्या पांडुरंगाची मूर्ती जर आणली तर देहावरचं प्रेम कमी होतं आणि अष्टसात्विक भाग जागे होतात. याला म्हणतात दृष्टी पडता ब्रह्म. याला म्हणतात दृष्टी पडता. आता हे एवढं आम्ही बोललो तुम्ही केलं असं म्हणणार नाही. त्याला साधणार नाही, त्याला पारवा बसून गप्पा हाणून पुढे परमार्थ होतो. 1.5 तास लोकांचे घोटाळे करायचे आणि मग हरिपाठ करायचा. ही पुढे पद्धत राहते. काही लोक म्हणते आमच्या घरी कीर्तनकार राहिला मुक्कामाला 3 वाजे बोध गप्पा हाणले, कान फटे दिले पाहिजे. साधू पुढे गप्पा हाणते, साधू गप्पा हाणते का? पण दत्तू पाटलाच्या म्हशीपासून तर सकू पाटलाच्या इनीपर्यंत हिशेब झाला. काय झालं का मारायला राहिला मुक्कामाला? साधू काय करतो माहिती तुम्हाला? टाळकरी मला तुम्ही प्रमाण लावण्या बोला ना पटकन. नाही लावण्या हात पुढे बोला, गुरुवालीला आणि मना त्याच्या पुढचं कडू सांगितलं. संत एवढंच करतात, फक्त चिंता करू नको, तुझा भार माझ्यावर आहे, तू भजन कर. संत गप्पा गप्पा काही टापा गप्पा. संत कळतो का तुम्हाला? संत गप्पा आणते का? एकच वाक्य करतात संत. सांगितली चिंता. जनार्दन स्वामींनी एवढं सांगितलं, तू चिंता करू नको. मग दत्त महाराज आले तरी एकनाथ महाराजांना ओळखू आले नाही, पण जनार्दन स्वामी आला ओळखू आले ना. अशा फाट्या पोथ्या वाचून चाला त्याला. आता हे लावणारे पोर आहे, हे यांच्याकडे शिकायला आहे. यांना 12 आणि 15 वाद्य शिकू नका. ती राहू दे, ती गीता बिता. पहिला हरिपाठ शिकवा. इथं कीर्तनकाराला हरिपाठ येईल. बोला तो तुझ्या बापाचं काय जातं? मी शिव्या तरी कोणच्या खाऊ नाही का? उगता घेतलंय का? समाजाचं वाटून झालं, कोणी बोलायचं नाही का खरं? आज खरं बोलणाऱ्याला एवढी तकलीफ होती, मग बोलायचंच नाही का? तुम्ही काय गावांचे घेऊन बसले? आता हे तुमचं गाव चांगलं आहे म्हणून एकत्र गंगा पूजन आहे. पहिलं कौतुक केलं पाहिजे तुमच्या गावात. सगळे एकत्र, तुमचे सरपंच सदस्य माणसं चांगली आहेत म्हणून झालं, नाही तर गावांचा तमाशा झालाय. दाळवे सुद्धा पार्टीवर आहे गावात, मौती सुद्धा पार्टीवर आहे, सप्ते सुद्धा पार्टीवर आहे. या वरचेनी गावांची आग लावली काय? थोरला भाऊ दुसऱ्या पक्षात आहे म्हणून धाकटा त्याचा कांद्याचा ट्रॅक्टर जाऊ देत नाही, अशी कीर्तनात बसेल लोक आहे आता इथं. आणि थोरल्याला ग्रामपंचायतीला बिनविरोध म्हणजे मतदान केलं नाही म्हणून धाकट्या त्याच्या पुरीचं लगीन मोडायला निघाला. इतकी खाली पातळी गेली आपण. एवढं इतका खाली हलकट राजकारण करीत असते का? इतका हलकट करीत असते का राजकारण? काय तुमची किंमत आहे तुमच्या पक्षात? तुम्ही जर रक्ताचे नाते तोडायला लागले, काय तुमची दिल्लीत किंमत आहे? ये वर जाऊन मी तुला तिकीट काढून देतो, तुला मग गडका मारून ये राजधानीला. चल, काय कोण खातं तुला तिथं? हसायच्या गोष्टी राहिल्या का? आणि ते बिचारे कसे गुन्ह्या गोविंदानं राहतात. 7 महिने झाले कसे ताला ते. प्रत्येक कार्यक्रमाला 3च खुर्च्या वापरतात. आहे का? हो का? अजून 8-10 दिवस जाऊ द्या, सगळे एकत्र होते. आणि 11 महिन्यात अख्खे एकत्र होते. नादी लावून दिलेत लोकांनी रक्ताचे नाते तोडून टाकले. काय घेऊन बसली महाराज तुम्ही? अरे जर महाराज आज सप्ते नसते आणि कीर्तन नसते तर समाज किती खाली गेला असता याचा विचार करा. आज निदान दिंड्या होतात, सत्य होतात, पारायण होतात. हे बिचारे एवढे लोक काशीला जाऊन आले, निदान भजन घडलं, अन्नदान घडलं, चांगलं कर्म घडतंय म्हणून धर्म जाग्यावर. तरी काय घडतंय विचार करा. विचार करा. जर तेवढं नसते तर काय झालं असतं? थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा भाऊ नाही, हे कीर्तनात बसलेल्या लोकांची चित्र आहे. काय फक्त कडक कपडे घातले, पांढरे केस काळे केले म्हणजे तुम्ही सुधारले का? बारीकला ब्रेड पिऊन झोपला म्हणजे तू शाळा झाला का? काय गाजलं कळत आहे का आपल्याला? काय 2-4 धाबे टाकले, 5-6 शिबी घेतले म्हणजे तुम्ही बाप झाले का रस्त्याचे? 100 रुपये 10 रुपयाला म्हणजे तू गावाचा बाप आहे का? अरे 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी भुपुटा आणतो. तुझ्याकडे किती पैसे?
105 TMCच्या जायकवाडीला तळ गाठलाय. किती नोट आहेत रे ग? किती नोट आहे? समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावं लागते, एवढं ते ध्यानात ठेव. किती पैसे? किती पैसे? नाथे तोडले इतके पैसे. नाथे थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला, धाकटा बैठकीला नव्हता तो भाऊ, रडला रडला तो. मुलगी एकच मला साखरपुडा तिचा झाला. मी काय केलं होतं? माझ्या भावाला माझ्याशी बोलायचं नव्हतं, पण माझ्या ओठावर बसावं लागत होतं. माझ्या कार्यक्रमाची किंमत राहिली असती. ही बसलेल्या लोकांची चित्र आहे. साखरपुडा झालं तर सगळे नाही रडले पोरीनं, पण पोरगी रडली हो, रडली पोरगी. आणि पोरगी का रडली माहितीये? माझा चुलता बाप तर मला सारखाच आहे, नाहीतरी मी दोघांनाही पाहुणीच आहे. माझा साखरपुडा झालाय म्हणजे निम लग्न झालंय, मी जाणारच आहे. काय माझ्या बापाचं माझ्या चुलत्याचं भांडण होतं, मी काय केलं? भांडण माझ्या चुलत्याचं आणि माझ्या बापाचं होतं, मी काय केलं होतं? माझ्या चुलत्यानं माझ्याशी जेवायचं नव्हतं, माझ्या घरात यायचं नव्हतं ना. माझ्या पाठीवर फक्त आशीर्वादाची थाप टाकावं लागत होती, तरी मला बरं वाटलं असतं. इतके खाली गावं गेले. खरंय का खोटं आहे बोला? थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला लग्न मोडायला गावातलं राजकारण आड आलंय. इतकं खालच्या थरातलं गावातलं राजकारण आहे, इतकं खालच्या. आमच्या सुद्धा पंचायती झाल्यात. कोणच्या घरी चहाला जावा कधी चहा प्यायला तर माणसं म्हणतात तुम्ही विरुद्ध पार्टीचे घरी चहा दिले, जाताना 5,000ला फटका. अरे काय आमच्या भोवती आता? इतकी वाईट परिस्थिती झाली. हा विनोद आहे का बोला? राग येतोय लोकांना. काय वागतोय आपण? पुरींचा अभ्यास करा या 4 वर्षात. इतक्या पागल झाल्यात पोरी. पोरी चांगल्या पोरांवर कधी प्रेम करीत नाही. तुम्ही अभ्यास करा. पोरी कधीच हुशार पोराच्या नादी लागणार नाही. नाही, डॉक्टर, इंजिनियर, CA, PI, API, क्लास 1 अधिकारी, भंगार पोरांनो पोरी प्रेम करणार. पोरीने प्रेम करायच्या बाबतीत लाज सोडली आहे 2-4 वर्षात. लाज. एकदम भंगरी पोरावर प्रेम करायचं. भंगरी इन मराठी छपरी. थोडा गालात हसला, मिशा काढल्या, बिलागली पोर त्याला. आणि पोर काम काय करतंय? ही रिवाच्या मोठी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, आणि केबली चोरीत आहे, आणि मोटरसायकली चोरीत आहे. आणि त्याला म्हणते माझ्या डोळ्यात काय पाना पाहते. आणि त्या पोरी इंदुरीकरला शिवाय देतात, प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मारू, प्यार तो अंधा होता है, फिर मारो छक. बंगल्यातून पोरी पळून गेल्या तर कांदे लावायच्या डोळीच्या मुकादम झाले. प्यार क्या होता है तो रोप उपटताय, उपतो काय आमच्या. प्यार क्या होता है ते चिंगड्या निवडताय, निवडून. आणि पोरगी पळून गेले, आई म्हणते मला अंदाज आला. तू काय आम्हाला बसली? समजत नाही का आपली पोरीची लेवल काय झाली? आणि पोरींचे सगळे चाले आयांना माहित असतात. आया फक्त भामट्याचं सॉंग घेतात. हे तर माहित नाही का तुला? माहित नाही? घे बरं पांडुरंगा शपथ, माहित नाही? आपल्या पोरीच्या मोबाईल मध्ये बॅलन्स करून येतो. आपली पोरगी रविवारी कॉलेजला जाते. समजत नाही का तुला? पोरगी कॉलेज डबा नेते खातच नाही. मग तुझ्या पोरीनं अन्न पाण्याचा त्याग केला का? आपण जर म्हणलं पोरगी पोराच्या गाडीवर दिसली घाटात, ती म्हणती तिनं वनस्पती शास्त्री घेतले, ती पर्यावरणाचा अभ्यास केला. तिला रोज गायपाचा दिंडावा लागत. कुठं चालू आहे? नुसती कीर्तनं ना काय तुम्हाला? ही कीर्तनं आता काळाची. काय वागतोय आपण? आपल्या मुलीनं लेवल काय? हे एवढी काढते. हरिपाठ कोण लिहायला हे माहित नाही. किती खालचा दर्जा आहे. शिक्षक वर्गात जाताना मोबाईल घेऊन जातोय, आणि शिकवताना मोबाईल आला तर बोलतोय. कोण बातमी खरी? इंद्रीकर बोलला तर इंद्रीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या, त्याचा गेम होऊ शकतो. मी आहे लफडे विस्तार आहे. असा दिवस नाही का माझ्या भोवती लफडं नाही मला. मी मेल्यावरच लफडे मिळते. उठलो का लगेच. आज शिळीला बोलला ना उद्या मोकड्याला बोलला, आज बाईला बोलला ना उद्या गाड्याला बोलला. आज शिकवताना जर शिक्षक मोबाईल वर्गात बोलतोय, आज कोण बोलल कोणला? आणि कोणाला बोलायला वास नाही का? सत्ते पुढे पैशा पुढे काही चालत नाही. समाजाने गुदमरून मरणं एवढंच फक्त. बोलता येत नाही. बोललं त्याला सकाळ पोट ठेवायचं नाही, गुदमरून मारायचंय. आज डीएड बंद झाले तर एक पिढी बरबाद झाली. कोण बोलत? डीएड बंद झालं तर एक पिढी बरबाद झाली.
बीएड करून बसले, पैसे शाळा काढणारे पैसे कमवून बसले, पिढी बरबाद झाली, पाहुणे येईन, प्रत्येक गावात 80-80 नवरदेव आहे, देवाला सोडायची वेळ आहे. कोण बोलत जास्त आहे, बोलम कोण, कोण बोलत. शाळा याने काढून घेतल्या, पोरं ग्रॅज्युएट करून घेतले, बोलन कोण, बोलन त्याची बातमी, बोलन त्याची क्लिप, बोलन त्याच्यावर गुन्हा. आज बीएड संपवलं, बीएड संपवलं, संपून टाकलं, संपून टाकलं. काय लोकांमध्ये वजनच ठेवलं नाही. आता शिक जागा वाटप झालंय, कालपासून एक्झिट पोल चाललंय, कोण बोलत, काय बोलायचं कोणी, आणि जो बोलत तो राहील का सकाळी. कीर्तनकारांनी जर ते 10,000 20,000 मागितले तर त्याचे कॉलम करतात टीव्हीला, हा बाबा इतके घेतो, हा बाबा इतके घेतो. मग एवढ्या रात्रंदिवस सभा चालल्या जोरात, मग एखादी पट्टी सभेच्या खर्चाची पडली का, या सभेला एवढा खर्च झाला. विकली गेली लोक महाराज, विकली. ही सगळी लोक विकत घेतलेली लोक आहेत महाराज. ही फक्त चांगल्यातच कथावत काढणार, बाकी त्यांचं काहीच करू शकत नाही. हे फक्त खरं बोलल ना त्याला उखडूनच टाकते मी, उखडून नाही त्याला ठुणारच नाही. 13 केळं वाटले वाढदिवसाला, 13 केळं ईळभर पट्टे फळे वाटप, 13 केळं. त्यातले 11 कार्यकर्त्यांनी खाले, 2च केळं शिल्लक राहिले. काय बोलता तुम्ही, अभ्यास करा. हा विनोद नाहीये, ही काळाची. आता 26 तारखेला 10वीचे मोकळे होणार आहे, 26 आणि 12वीचे जवळजवळ मोकळे झाले. आता काय कॉमर्सचा 1-2 पेपर राहिले झाले. हे सुट्टीमध्ये नाही, पोरं घरी ठेवू नका, घरी ठेवू नका. हे फिटरच्या हाताखाली पाठवा, गाड्या पाठवायला पाठवा, हाटेलात ठेवा, पण यांना 100 रुपये कमवायचं कळू द्या. तुमचं काय मत आहे? यांचे पैसे आपल्याला नको, पैसे आपल्याला नको, उलटे आपण त्यांना 100 देऊ, पण पोट भरायची अक्कल आपल्या पोरांना येऊ द्या. तुमचं काय मत आहे? ना भारी मोबाईल घ्या ना, पण पोट भरा. महाराज 40% शाळेतले पोरं मोबाईल मधले रमी खेळून भिकारी झाले, कोणी बोलत नाही. मी बोलतो तर मी घोडे खातो, मी रोज 100-1 शिव्या खातो, फक्त खरं बोलत नाही. माझी 31 वर्ष झाली महाराज झालेला. मला हे केस कमी आहेत अंगाशी, एवढी गावं पाहिली मी. नाही इतके ते कीर्तन कोणी केलं नाही एका जन्मात, 5 जन्मात कोणा मला. मी सहज 85चा महिना काढतो. 3ला तर भेव नाही, आपल्याला 1 केल्यावर झोपच येत नाही. 3 पण तळतळीचे वाक्य नाही, ते तळतळी अधिक अनुभवाचे आहेत. माझ्या कीर्तनातले वाक्य नुसते ओव्या नाही, नुसते प्रमाण नाही, नुसते पुस्तकातले नाही, प्रत्येक वाक्य अनुभवाचं आहे. काय मध्ये तुमचं? तरुण पोराला सांगतो भाऊ, पाया पडतो तुमच्या मारुती पांडुरंगा पुढं, या दंगली दुंगलीत तुम्ही पडू नका. ही लोक तुम्हाला वापरून घेतील, सीझन संपल्यावर सोडून देतील, तुम्ही हातानं माराल. तुमचं काय म्हणते? 10 वर्षी शिक्षा आहे, लोकांच्या पेनामध्ये कॅमेरे, आणि आतापर्यंत गरीबाचेच आत गेले, मोठ्याचे नाही गेले महाराज. आज पोरांनो कोणतंही काम करायला पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. उद्या जर तुम्ही तब्येत कमावली, पोलीस मध्ये जायचं आहे, दाखला चुकीचा मिळाला, जिंदगी संपल ना. उद्या तुम्ही ऍग्री केलंय, तुम्हाला खताचं दुकान टाकायचं आहे, बी फॉर्म केलंय, औषधाचं दुकान टाकायचं आहे, छाती भरली, उंची भरली, मिलिटरीत जायचं आहे. महाराज इथून पुढचा काळ आपल्या भविष्याच्या दृष्टीने घातक आहे. नोकऱ्या लागणार नाही आणि शेतकरी तसा जगणार नाही, त्याला साईड बिझनेस काहीतरी करावाच नाही. हे पोरांनो ह्याला प्लेनी पडू नका. अजून 2 महिने त्यांना गरज आहे तुमची, पुन्हा पुढच्या 2-4 महिन्यात गरज, 24 मध्ये गरजच आहे वर्षभर. सीझन काढून घेते आणि आम्ही काहीच न करता कोर्टांपर्यंत गेलो. तुम्ही कशाला साठी करता? आम्ही तर काही बलात्कार केले नाही, खून केला नाही, बँका लुटल्या नाही, कोणावर अत्याचार केला नाही, का अन्याय केला नाही, तरी आम्ही त्याची फळं वर्षभर भोगितोय. तुम्हाला कोणी सांगितलं एकुटाने करायला? ही काळाची आपल्या पोरांनी ह्यापासून बाजूलाच राहिलं पाहिजे. तुमचं काय म्हणते? बेकाड म्हणू द्या, बेकाड म्हणू द्या, कोणी काय फरक पडत नाही. आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आज शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे, तुला जर एक पोरगा नोकरीला नसला आणि व्यवसाय जर नसला, तो जागणारच नाही. मुलीचे लग्न कुठं कांद्यावर बटाट्या होत्या, पुरीचे लग्न मकावर उसाव होत्या का? रस्साचं का होईना दुकान पाहिजे, भंगारचं का होईना दुकान पाहिजे. किराणा भाजीपाला वरच्यावर सुटला तर शेतकरी जगत.
हे सीझन जाईल निघून. तुम्ही येणे झाले का? पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. आता हे माझं मशीन थोडं चांगलं आहे म्हणून तुम्ही माझे कीर्तन ऐका. उद्या माझे 2-4 दात पडले तुम्ही काल तारीख घ्या. तुम्ही म्हणाला हवा जायला लागली ते काही बोलायला लागले. म्हणजे लोकांना काय करायचंय? आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो समजा, मरणार नाही, मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला काय फायदा आहे? मी उलथून ना. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय करायचं? आपले गुडघे गेले दिंडी निघाली, झोप. आपण बुडालो जग बुडालो. काय म्हणते आपलं मशीन ठणठणीत येतं का जग ठणठणीत? एकदा आपल्या इंद्रियाची ताकद कमी झाली, कोणला वेळ आहे आणि कोणच्या नादी लागलं. 1.5-2 महिने झाले तर आताशी संप्रदाय ज्यांनी मोठा केला त्या सातारकरांना लोक विसरले. तुम्ही बाकीचं तर काय घेऊन बसले? तुम्ही अभ्यास करा. संप्रदाय किती श्रीमंत होता हे कुणी दाखवलं? सातारा. आज 3 महिन्यामध्ये कीर्तनकारांच्या तोंडात सुद्धा त्या बाबाचं नाव येणं. अभ्यास करा ना. हा संप्रदायाची श्रीमंती सातारकरांनी वाढवली. कोण विचार करतो? कोणला वेळ आहे? तुम्ही सुधारणार आहे का मला संपवणार? अरे माया पुढे बसून तुम्हाला 2 तास झाले, 1 मिनिट तरी कशी आठवण आली का? तुम्हाला 1 तासच बसल्यासारखं वाटत. हो, कौतुक करावं सगळ्या मंडळी. तर सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमाने भजन करा.